वाव, हा माझा सगळ्यात फेवरेट फोटो आहे रेणुका. तू पहिल्यांदा सायकल चालवायला शिकली होतीस ना तो. रेणुका, ह्या सगळ्या फोटोंमध्ये मी तुझ्या सोबत आहे. आणि तू कायम असाच माझ्या मागे ठामपणे उभा होता. काळजीपोटी दादांनी मला ना पाण्यात उतरू दिलं होतं ना सायकलवर बसू दिलं होतं, पण तू मात्र हट्ट करून माझी प्रत्येक हौस पूर्ण करायचं. ए बाळा, तुला ना माझ्या मनातलं नेमकं कळतं. मला जे बोलायचं ना तेच तू बोलतेस. अगं, आणि हे असं असतं ना, तू तरीही मी मुक्तासाठी तुला कधीच सपोर्ट करणार नाही. अगं पण का? मुक्ता माझं प्रेम आहे. आणि माझं प्रेम, माझं सर्वस्व दादा आहे. तुझ्या हट्टामुळे त्यांना कुणाकुणाला कोणत्या लेवलला जाऊन तोंड द्यावं लागतंय ना, हे तुला नाही माहित. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून, कपाळाला कुंकू लावून, साडी नेसून स्त्री वेशात काढीन. तुला ना दादांच्या इज्जतीची काळजी आहे ना त्यांच्या शब्दाची. तर तू असं फक्त स्वतःपुरतं जगत आलास ना तर आयुष्यभर या अल्बम मधले जुने क्षणच बघत राहावे लागतील. नवीन सुंदर क्षण जर आपल्यात घडावेत असं जर तुला वाटत असेल ना तर लवकर निर्णय घे. तू जाऊ शकतोस. सारंग, तुझा कधीच निर्णय बदलणार नाहीये का रे? आपण एकमेकांकडून ठेवलेल्या अपेक्षा सारख्याच आहेत का? ती तुझा निर्णय बदलण्याची वाट बघेन. कुसुम, दागिने मनिराम हप्त्यावर देईल असं मला नाही वाटत. हा पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना. अगं, आपल्याकडे ठेवायला पण काही नाही. तसं असतं तर त्याच्या बदल्यात काही मागता आलं असतं. अण्णा, अण्णा, हा गोट्याचा डबा घेऊन जा ना. लय जिंकलेला गोट्या आहेत. याच्या बदल्यात देतील ना ती. नाही बाळा, नाही बाळा, अरे त्याची किंमत लय जास्त असते. हे राहू दे तुला. राहू दे, मी जरा जाऊन येतो. आई, सोनं कोणाला पाहिजे? आपल्या मुक्ताला. पण तिला कशाला? तू तर म्हणत असती की माई लेकर सोन्यासारखी आहेत. मग कचा आई, तू अशी मिठी दिली ना की लय भारी वाटते. पण मुक्त त्याला नाही भेटणार तू अशी मिठी. खरंय तुमचं, पण हे असं न अडखळता बोलणं हे जास्त वेळ हे नाही होणार, काय नाही टिकणार. हे झालं परत सुरू. बाबा, तुम्ही असं बोलताना घाबरताना म्हणून असं होतं. ते समोरच्याच्या रिॲक्शन बघून मग बोलता तुम्ही. बाबा, तुम्ही असं बिनधास्त बोलायला शिकलं पाहिजे. लय छान आहे तुमचं नातं.
स्वतःला एवढ्या गोष्टींची भीती वाटत असून पण बापांना घाबरू नये असं वाटतं. हाऊ काका, एक सांगू, तुमच्यातलेच गुण आलेत गायत्रीमध्ये. तुम्ही ना तुमची भीती सोडा आणि मग बघा गायत्री कशी धीट होते ते. करीन, मी नक्की प्रयत्न करीन. मला मला म्हणजे मी सगळ्यांना हे सांगणार आहे. हो आहे, दादा म्हणतो ना तसं माझ्यात माझ्या आईचं, चंद्राबाईचं रक्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मुक्ता, तुला माहितीये, मी लहान असताना मला कुणीही शिकवलं नाही, तरी पण मी तबला ढोलकी वाजवायला शिकलो. माझा मित्र होता ना, त्याच्या घरी जाऊन प्रॅक्टिस करायचो मी तबल्याची. अगं शाळेत असताना तर मी एकदा तबला वादनाचे हे घेतलं होतं, भाग घेतला होता. माझं खूप कौतुक झालं तेव्हा, पण घरी नाही सांगू शकलो. अच्छा, म्हणून तुमची बोटं अशी सारखी थिरकत असतात. हे असं होतं खरं. आणि त्या दिवशी मुक्ताला हे वाजवताना पाहिलं ना, संबळ, त्यामुळे माझ्या अंगात असं बळ आलं. हवेत थिरकणारी बोट खऱ्या तबल्यावर ढोलकीवर अशी कधी नक्की थिरकतील. आणि तो दिस लवकरच येईल. तो दिस माझ्यासाठी लय महत्वाचा असेल. ज्या दिवशी तुम्ही तबला वाजवाल, मी संबळ वाजवीन आणि आपली आजी पुन्हा एकदा लावणी करत असत. मला माहित आहे हे सपान लय मोठं आहे, पण मोठं सपानच लढायला मोठं बळ देतात. खरंच भक्ती तुमच्यात मला माझ्या अन्नात दिसतात. पण असं का होत असेल? सासरी आलेली मुलगी आपल्या सासरच्या माणसांमध्ये माहेरची माणसं का बरं शोधत असेल? तिला माहेरच्या लोकांची आठवण येऊ नये म्हणून की अगं, त्या मुलीला हे घर आपलंच आहे असं वाटावं म्हणून होत असतं हे असं. पण बाळा, निदान ह्या चार भिंतीच्या आत का होईना, तू मला तुझा अण्णा समज. वय खरंच लय बरं वाटते. या घरात मला माई माणसं परत भेटली. मोठी आई तर माई आईच आहेत. त्यांची लय आठवण येते. त्यांच्याशी बोलायला, भेटायला, मिठी मारून रडायची लय इच्छा होते. आता नाही राहत. मी आलेच त्यांना भेटून.